कधी सुसाट वाढ तर कधी आपटी खाणारा सेन्सेक्स भल्या भल्यांच्या पोटात गोळा आणतो। आज सलग 5व्या दिवशी भारतीय शेअर बाजारात जोरदार वाढ झाली। सेन्सेक्स 855 अंकांनी वाढून 79,408 वर बंद झाला, तर निफ्टी 275 अंकांनी वाढून 24,125 वर गेला। बँक निफ्टी तब्बल 1,000 अंकांनी वाढला आणि 55,300 वर गेला। आज प्रामुख्याने बँकिंग शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली। त्यामुळे एकूणच आज एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये 6.23 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे। मार्च तिमाहीच्या चांगल्या निकालानंतर आज ICICI, HDFC आणि ॲक्सिस बँक यांच्या शेअर्सच्या किमती 5% वाढल्या, तर सेन्सेक्स तब्बल 855 अंकांनी वाढून 79,408 वर गेला। तर बँक निफ्टीनं आज कमाल केली। बँक निफ्टी 1,000 अंकांनी उसळी घेऊन 55,300 वर गेला। त्यामुळे आज एका दिवसात गुंतवणूकदारांना 6.23 लाख कोटी रुपयांचा फायदा झालाय। सेन्सेक्समधील प्रमुख 30 शेअर्सपैकी 23 कंपन्यांच्या शेअर्सनी वाढ नोंदवली आहे। अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार कराराच्या शक्यतेबाबत सकारात्मकता वाढली आहे। शिवाय जागतिक आर्थिक अनिश्चितता असली तरी भारतीय अर्थव्यवस्था लवचिकता दाखवेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे। त्यामुळे भारतीय शेअर बाजारात आज सलग 5व्या दिवशी वाढ झाली। मात्र गेले 6 महिने सेन्सेक्स 80,000च्या घरातच घुटमळतोय। पण शेअर बाजार गडगडला म्हणून मोदी सरकारच्या नावानं खडे फोडणारे आता मात्र मूग गिळून गप्प आहेत।